देवांश मनुष्य समाजसेवा संस्था अनाथाश्रम कोगनोळी सदर आजींची ओळख पटवण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहे। सदर आजी या सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचारासाठी होत्या गेले 3 महिन्यापासून। सदर आजींना उपचार झाल्यानंतर आश्रम येथे पुनर्वसन केलेले आहे। तरी आपण सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आजी या कोल्हापूर परिसरातील यादव नगर या भागातील आहेत असे सांगत आहेत। तरी आपण या माय माऊलीसाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ इतका शेअर करा की जेणेकरून हिला कोणी ओळखत असेल किंवा हिचं नातलग असेल किंवा हिचा कुठून तुमच्या आमच्या मार्फत हिची कोण नातेवाईकांना शोध घालत असेल तर आपण या आजींना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करूया। आजी नाव काय तुमचं? हौशाबाई बाळकृष्ण नलवडे। नलवडे। तुम्ही राहायला कुठं? भारत विक्री जवळ रेंदाळकरांचा कारखाना। बर तिथे कोण कोण राहतंय? कोण नाही, कुळा आहेत आमची 5-6। तुमची कुळं आहेत? माझी नव्हे, हा रेंदाळकरांची। बर मग तुमचं प्रॉपर गाव कोणतं? आम्ही तिकडे गारगोटीकडचे आहोत। मग आता इथं कोण कोण राहत होता? इथं नाही, मग तुम्ही इथं कोल्हापूरमध्ये आला कसं? आमच्या आई वडील आजोबा आजी। तुम्हाला बहीण भाऊ वगैरे असं कोण तुमचं मला नातं? 5 बहिणी होत्या। बर त्यांची मुलं वगैरे? एक भाऊ, एक भाई आता सगळे हे झाले, एक्सपायर झाले। बर एक बहीण आहे, काय तिचा नवरा एकटीचा बेल आहे, हा त्यामुळे ती काय बनसायची नाही, 2 महिने झाले। बर आणि एक बहिणीच्या मुलानं सुनाचा खून केल्यामुळं ती पण मनस्थित नाही, मग ती कुठे राहते? ती शाहूपुरीत। शाहूपुरीत म्हणजे पण तिने आहेत आता शाहूपुरीमध्ये राहतात, पण मनस्थिती नाही आहे। तुमचं शिक्षण काय झाले आजी? मी 12वी आहे कधीची? आधीची? आधीची। मग तुम्ही काय करत होता पहिला? काय करतोय सगळं तोंड। बघा सदर आजी ह्या पहिल्याची 12वी असून सुद्धा आज आजींना तुमचं लग्न वगैरे काय झालं? नाही, नाही। मी राजमाताला शिकायला होते। बर एवढं शिक्षण घेऊन हे करून आज आजी सदर ह्या परिस्थितीमध्ये आहेत। तर आपण या आजीच्या एक माहेपोटी आपण हा व्हिडिओ शेअर करा। तरी आपण या आजींना त्यांचे कोणी पण नातेवाईक असून द्या त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा एवढीच कळकळीची विनंती आहे। 10/10/41 माझा जन्म पण आहे। 10/10/41 हा तरी कृपया करून आपण सर्वांनी या आजीसाठी एक व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपण या आजींना लाखच्या क्षणाला तरी आपण तिच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करूया। धन्यवाद। ओळख पटल्यास देवांश मनुष्य समाजसेवा संस्था कोगनोळी अनाथाश्रम यांच्याशी संपर्क साधावा। धन्यवाद। कोगनोळी कुठं आली? आता तुम्ही कोगनोळी आश्रम मध्ये जायचे कागलची काय? हा 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 तुम्हाला हाय ना ते व्यवस्थित वाटते ना? मी पूर्वी लग्न ठरवत होते ना। हा वधूवरची कामं करत होता। वधूवरची आता पण आहे, पण अजून आता तुमचीच तब्येत ठीक नाही तर तुम्ही आता काय कोणाची लग्न लावा?